सीधा वचन पढ़ेंगे। शांत मन तन का जीवन है, परंतु मन के जलने से क्या हड्डियां भी जल जाती है। क्या बात, हालेलुया। शांत मन तन का जीवन है, हालेलुया। कितने लोग बार बार बीमार पड़ते हैं? कमान, कितने लोग बार बार बीमार पडते? आजारी लोक तुमच्यापैकी नाही कोणी आजारी? इथं उत्तर आहे बघ, आणि देवाचं वचन आहे काय? हाँ, म्हणजे इथं औषध आहे, हालेलुया। और ये सच्चाई है, मतलब प्रभु का वचन, देवाचं वचन एक औषधी आहे म्हणून, म्हणजे खूप सुंदर औषधी आहे। देवाचं वचन औषध आहे, देवाचं वचन औषधी आहे, आणि त्याचा इलाज डॉक्टरांकडून इकडून तिकडून करण्याच्या आधी जर आम्ही देवाच्या वचनातून केला तर 100% गॅरंटी बरं होण्याची। किती परसेंट? 100%। कारण वचन म्हणतं शांत मन तन का जीवन। तन म्हणजे काय? शरीर, आणि जीवन म्हणजे जीवन, जीवन म्हणजे चांगलं जे जगवणारं असतं त्याला आपण जीवन म्हणतो, त्याला मरण म्हणत नाही। पण जर आमच्या शरीरात आजार पण बार बार येत असेल तर आमचं माइंड, आमचं मन जे आहे ते शांत नाही, हालेलुया। सतत बडबड बडबड बडबड, सतत विचार विचार विचार, आणि मग असा विचारी माणूस सतत आजारी, देवाच्या वचनाप्रमाणे। अगर आप बार बार बीमार हो रहे हो तो सोचना, विचार करना बंद करो और अपने माइंड को, मन को शांत करो, हालेलुया। तन का जीवन है, शरीराचं जीवन आहे शांत मन। आणि 1000 डॉक्टरकडे गेलो, 1000 लोकांना दाखवलं तर काही होणार नाही। तुमच्या मनातच तुम्ही ठरवूनच टाकलंय की आपल्याला शांत काय राहायचं। जर तुमचं मनच शांत नाही तर तुमचं शरीर देखील शांत नाही राहणार। त्या अनेक आजारांना काय करेल? बाहेर काढेल, अनेक आजार पैदा करेल तुमचं शरीर, कारण तुमचं माइंड जे आहे ते काय आहे? शांत नाही। आपली पूर्ण बॉडी आहे ना प्रियांनो, सगळी बॉडी आपल्या माइंडवर चालते, हे तर कळत असेल ना? कळतं का नाही कळत? आपल्या मनावर चालते। आपल्या देवाने असं बनवलं की आपल्या मेंदूतून आपल्या पूर्ण बॉडीचं कंट्रोल होतं, पूर्ण शरीराचं कंट्रोल होतं। मग जर मनातच शांती नाही, मनातच जर चलबिचल आहे, जर मनच गडबडीचं आहे, तर शरीर पण त्याच गोष्टी प्रगट करणार, त्याच क्रिया तुमच्या जीवनात येणार, बार बार आजारी पडणार। म्हणून आपलं मन जे आहे ते आपण देवाकडे लावावं, कारण देवाचं वचन आपल्याला आपल्या जीवनात शांती देते। देते का नाही देते? देवाचं वचन शांती देते, कारण देवाचं वचन आपल्याला शिकवतं की आपल्याला कसं जगायचं, कसं राहायचं, हालेलुया। पुढची लाईन काय लिहिली? परंतु मन के जलने से हड्डियां भी जल। हड्डीचा रोग कोणाला आहे? हड्डीचा रोग कोणाला? हड्ड्यांचा, गुडघे करकर वाजते, है ना, वाजतात ना करकर। और क्या है? डॉक्टर सांगते त्याच्या हड्ड्या तुझ्या लय ठिसूळ झाल्यात, नाही म्हणत, देवाचं वचन म्हणतं मन के जलने से हड्डियां। म्हणजे जर तुम्ही जळण करत असाल, जलन रखते हो किसी से, तो आपके हड्डियों में बीमारी आ जाएगी। लय ताण झाला असेल तिला, म्हणजे उगाच रात केला। हालेलुया। देखो प्रभु का वचन है, उसको स्वीकारना है, हालेलुया। आम्ही कळत न कळत जर करत असतो, होत असते, माणूस आहे, आपला स्वभाव आहे, होत। आपण वचन माहिती नसल्यामुळं जसं जगिक लोक जगतात आपण तसंही जगतो, म्हणजे दुर्लक्ष करतो, जळतो, कधी कधी आपल्याला काही काही गोष्टींचा त्रास होतो, आपण तेवढं दाखवत नाही, पण होऊन जातं आपल्याकडून, हालेलुया। परंतु प्रभु का वचन यहाँ पर कहता है कि जलन रखने से हड्डियां क्या होती है? हड्डियां भी जल जाती है। तो मन में जलन रखने से हड्डियां भी जल जाते हैं। तुमचे जे हाडे आहेत ना ते लवकर कामातून जातात, ठिसूळ बनतात, त्याच्यामध्ये लागणारा
जो ऑइली पदार्थ तो संपून जातो, हड्डीला हड्डी घासायला लागते आणि मग तुम्हाला नको त्या बिमाऱ्या, चालण्याच्या बिमाऱ्या, कमरमध्ये जिथे जिथे जोड आहेत शरीरामध्ये त्या गोष्टी त्या ठिकाणी जास्त त्रासदायक होतात. आणि हे उत्तम देवाचं वचन आहे. हालेलुया. मन अगर शांत नहीं तो तुम्हारा तन पूरा बॉडी बीमार हो सकता है, और यदि तुम्हारे मन में जलन है तो तुम्हारी हड्डियां भी जल सकती है. लेकिन मन में यदि अच्छी बातें बोलने से अच्छा है, मन में यदि परमेश्वर की बातें अगर हम रखेंगे तो वो मन आपका पूरे बॉडी पर इतना सही जीवन देने वाला रिजल्ट करेगा. और मन में यदि गंदी शैतानी या दुनियावी बातों को आप लोगे तो उतना ही गंदा वो आपके बॉडी पर क्या करेगा, असर करेगा, इफेक्ट करेगा. तो आपको तंदुरुस्त रहना आपके भोजन के ऊपर डिपेंड नहीं करता, आपके मन के ऊपर डिपेंड करता है. तुम्ही रोज काजू बदाम खाणारे लोक का असा ना, पण जर तुमचं मन चांगलं नाही तर तुमच्या बॉडीवर काही असर होत नाही त्याचा. रोज हे खा ते खा, एक ग्लास दूध प्या, काजू बदाम त्याच्यात टाका. अरे कितीतरी माझ्या शरीराकडे बघून म्हणत असतील मी किती खातो, पण माझ्या बायकोला विचारा, 2 चपात्याच्या वर जेवण जात नाही. ढेकर देतो, अख्खा दिवसभरात जेवण नसलं तरी चालतंय, पुन्हा संध्याकाळी आल्यावर 2 चपात्या. म्हणजे शरीर जे आपलं दिसतं तर जरुरी नाही की खाण्याने ते होतं. आमचं मन जर आमचं चांगलं भला चंगा रहा तो हमारा बॉडी भी वैसा तंदुरुस्त रखता है. काही लोक दिवस रात्र मरणाचं खातात, चांगलं यांनी होईल त्याने होईल, आपण लेकराला हे झाली तर ते कसं ते लेकरू सारं बिघडेल तुम्ही लाड करू करू, त्याचं मनच स्थिर नाही. समझ में आ रहा आप लोगों को? हालेलुया.